महानगरपालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी आज आयोजित बैठकीत संपूर्ण शहरासाठी सखोल मायक्रो प्लॅनिंग सादर केले। या नियोजनाच्या अंमलबजावणीला तातडीने सुरुवात करण्यात येणार असून कोणतीही हलगर्जी किंवा कसूर सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस उपायुक्त सौ स्मृती पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम उपस्थित होते। तरुण नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता दूत नेमले जाणार असून ते कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणार आहेत। दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। शहरात स्वच्छता कामकाज 2 सत्रांमध्ये सकाळ व संध्याकाळ राबविले जाणार असून संबंधित कर्मचाऱ्यांचे नियोजन तशा प्रकारे करण्यात येणार आहे। व्यापारी संकुले, बाजारपेठा आणि वाणिज्यिक क्षेत्रात रात्रीच्या वेळेत स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सकाळी 6:15 वाजेपर्यंत सर्व प्रभागांमध्ये घंटागाडी पोहोचेल, यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा कार्यरत राहणार आहे। खुले भूखंड, खाजगी रिकाम्या प्लॉट्स तसेच शहरातील कचरा टाकण्याची ठिकाणे शोधून तेथे स्वच्छता करण्यात येईल। अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अनिवार्य करण्यात येणार आहे। अनुपस्थित राहणाऱ्या किंवा कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश माननीय आयुक्तांनी दिले आहेत। ही संपूर्ण मोहीम स्वच्छ, सुंदर आणि जबाबदार शहर या ध्येयाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे।